वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे वेळ अमावस्या आणि माझी इथं त्याची स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. आता वेळ अमावस्याला आमच्याकडे ना शेतांची पूजा करतात. म्हणजे असं म्हणतात की शेतांचे डोहाळे पुरवायचे असतात आजच्या दिवशी. म्हणजे आता तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याकडे डोहाळे हा शब्द फक्त आपण गर्भवती स्त्रीसाठीच वापरतो, हो की नाही. पण तसं नाही, इकडं आपण गावाकडे असलो ना, म्हणजे असं शेतांचे डोहाळे पुरवले जातात. तर ते कसे, आता ज्यावेळेस पिकं लहान असतात ना, त्यावेळेस ते शेत आहे ना, तर त्या पिकांना आपल्या गर्भात वाढवतं असं मानून ना त्या शेतांची पूजा केली जाते. आणि मग असं सगळी तयारीनिशी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं अन्न वगैरे बनवलं जातं. म्हणजे काही ठिकाणी पुरणपोळी बनवतात, काही ठिकाणी भाजी भाकरी बनवतात असं. तर इथं ना आता मी बाजरीच्या भाकरी बनवायला लागले होते, अशा तीळ लावून मस्त. तोपर्यंत तिकडं आत्तीनी ना बाजरीचे उंडे बनवले होते, म्हणजे ते उकडून घेतले होते. तर ते पुरण घालायला ही उकडून घ्यायचे होते, सॉरी. तर ते पुरण घालून त्या बनवून घ्यायला लागल्या होत्या. तोपर्यंत माझी इकडं बाकीची तयारी झाली होती. म्हणजे खारवांग मी बनवलं होतं, उसळ बनवली होती मटकीची, हरभऱ्याची भाजी, असं बरंच आपण काय काय बनवतो असं. तर त्याचीच माझी इथं सगळी तयारी अशी सुरू होती. आणि वेळ अमावस्येला आपण शेतांची पूजा करतो. तर कशासाठी करतो माहिती आहे का? कारण ना एक शेतकरी कुटुंब सुखी राहावं, पाऊस पाणी चांगला पडावा, शेतामध्ये धान्य चांगलं पिकावं, म्हणून ह्या सगळ्या पद्धतीच्या आपण पिकं वगैरे घेतो की नाही, त्याच्यासाठी आपण ही पूजा केली जाते. तर इथं बघा मस्त असं माझं भरले वांगी इथं तयार आहे, ते शिजून. हरभऱ्याची भाजी वगैरे केलेली तुम्हाला दाखवलं मी. आता धपाटे वगैरे सगळे बनवून तयार आहेत, नैवेद्यसुद्धा भरून घेतला. तर चला आता आपण शेतामध्ये पूजा करूया. तर इथं ना आता अगोदर आम्ही पूजा करून घेतो. तसं तर आता दरवेळेस पहिल्यांदा आत्ती पूजा करतात, पण ह्यावेळेस आत्ती म्हणल्या की तू कर. आता करा म्हटलं तरी म्हटलं नाही तूच कर, म्हणून मग आता मी घेतली इथं पूजा करायला. तर इथं ना आता अगोदर 5 पांडव पुजतात. म्हणजे ना एक पान घेतो. म्हणजे पहिले तर आता ज्वारीच्या पानावरती म्हणजे असे पांडव पुजले जायचे, पण आता इथं आपल्याकडे कुठे ज्वारी नाही ना. तर मग आम्ही इथं हळदीचं पान काढून घेतलं आणि त्याच्यावरती असे 5 दगड ठेवले. मग त्याला धुवून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर त्याला गुलाला आणि चुना लावायचं. आणि मग त्याची पूजा आपण करून घेणार, अगरबत्ती वगैरे लावून आणि नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचा. पण आज मोगा पण पुजतात. मोगा म्हणजे मोठी संक्रांत असते ना, तर ती. आणि मग त्याला सुद्धा आपण असे चुन्याने म्हणजे नाही का पट्टे ओढायचे. परत त्याच्यामध्ये आपण धान्य वगैरे पण टाकतो, म्हणजे खाऊ आपला सगळा. म्हणजे म्हणतात ना शेताचं डोहाळे पुरवतात, अगदी तसं. म्हणजे त्या मोग्याच्या आतमध्ये ना आम्ही मग आता गाजर, घेवड्याचे शेंग, मटार, बोर, ऊस असं सगळं टाकलं होतं. आणि मग ते झाकून इथं आणलं होतं. मग आता त्याची पण पूजा करून घेणार. तर इथं बघा आता अगोदर 5 पांडव मी इथं अगोदर पुजून घेतले, म्हणजे गुलाला आणि चुना वगैरे लावून घेतला. आता इथं बघा असे मोग्याला ना 5 पट्टे ओढून घ्यायचे, म्हणजे 5 बाजूनी 5 असं. आणि मग त्याची पूजा करून घ्यायची इथं. तर इथं आता माझी पूजा करून झाली बघा. आता नैवेद्य सुद्धा दाखवून घेतला इथं मी. आस्ता आणला का दगड नारळ फोडायला? ए ते नसतं, तेवढा नेत नसतं, मोठा लागतो. येतो आजी सोबत, पाया पड देव बाप्पाच्या. या आस्ताला हळदी कुंकू लावा. आस्ता देव बाप्पाला हळदी कुंकू लावून पाया पड. तिथं बघ मम्मा ना आजीन कुठलं लावलं ती बघून लावायचं. लागतंय का? अयो एकच पडला गे. जोरात जोरात फुटला 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 फुटला. हा ठेवा, पाया पडा. चला आता तिकडे जाऊ आता आपण.
पलीकडच्या प्लॉट मध्ये जायचं. दोघ जण प्या. तिकडं पलीकडच्या प्लॉटची आलो पूजा करून. आता इकडं आलोय घराच्या पाठीमाग. आत्ती करायला लागली तिकडं. आरो सायकल खेळतोय. आस्था गेली घरी. पपया कलर बाकी इकडं आमची तयारी सुरू होती. तोपर्यंत इकडं आहो आणि आरो दोघंजण गेले होते बाकीच्या सगळ्या शेतांची पूजा करायला. तर तिकडचं पण अगदी थोडंसं शूट घेतलं होतं. तर हे आपल्या तिकडच्या आंब्याच्या प्लॉटमध्ये बरं का. तर आता हे सगळेजण येईपर्यंत मी तोपर्यंत जेवणाचं सगळं बाहेर घेते. तर चला. आस्था मी सगळं साहित्य बाकीचं घेऊन येईपर्यंत आस्थाने इकडं अंतरून करायला सुरुवात केली बसण्यासाठी. थांब मी टाकते, राहू दे. इथंच पूजा केली बघा. आणि आता इथंच आम्ही जेवायला घेऊन आलोय सगळं. आता इथं जेवण करायचं म्हणून मी आता इथं ताट बनवून घ्यायला लागले होते सगळं. पण असं झालं की जेवायला बसायचं आणि सगळं मेनू केलेले बघून नाही का असं मग मी म्हटलं जाऊबाईंची खूप आठवण आली. कॉल पण करून घेतला तिला मी. कारण गेल्या वर्षी पण आम्ही वेळ अमावस्येला सगळे सोबतच होतं. आणि मेन म्हणजे वैभव पण सोबत होता. म्हणजे माझा भाऊ पण सोबत होता. तो कशासाठी तरी कामासाठी आला होता अचानकच. आणि मग तो इकडे आला होता. म्हणून मग सगळ्यांनी आम्ही मिळून इथंच जेवण केलं होतं. त्याच्यामुळे ती फार आठवण झाली मला. म्हणून मी फोन पण करून घेतला. या मग मस्त तसं सगळेजण जेवायला. आज छान वाटत होतं शेतात असं जेवायला. म्हणजे असं कधी तर चेंज पण छान वाटतं होय की नाही. तर मग तुम्ही जे गावाकडे राहतात त्यांची वेळ अमावस्या कशी साजरी झाली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जे सिटीत राहत आहेत ते कोण कोण मिस करतात तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता इथं आरोदादा पण बसला होता. तर करून घेतो मस्त असं जेवण. तर कसं वाटला तुम्हाला आजचा आपला वेळ अमावस्येचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. हा पप्पांसोबत बस. आता इथं ताट करून आत्तींची वाट बघत बसलोय आम्ही. आरोची मामांचं जेवण मगाशीच झालं आतमध्येच. हॅलो, छान आहे का?